थँक्स टू गॉड, थँक्स टू देम, थँक्स टू एव्हरीवन ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या या ट्रिपमध्ये होतं. ॲक्च्युली. आणि थँक्स टू यू ऑल हॅपी जर्नी विश केल्याबद्दल. हो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. आज आहे आपला इथला शेवटचा दिवस. सगळी पॅकिंग वगैरे आमची चालू आहे. खरं तर ज्या दिवशी आलो त्या दिवसापासून विचार केलेला की शेवटच्या दिवसाचा आपण विचार नाही करायचा. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायचे आपण. पण शेवटी हा दिवस आलेला आहे आणि आता आमची पॅकिंग इथे चालू झाली. तर तिकडे सगळी आता प्रतीक्षेने पॅकिंग केले. पॅकिंगची सगळी जिम्मेदारी तिने एकदम व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. तर बेसिकली ही आमची रूम होती. हा जो होमस्टे आहे ना, या होमस्टेवरती मी आपल्या मेन व्हिडिओमध्ये जास्त काही सांगितलं नव्हतं. मी एक यावरती शॉर्ट्स आणि एक रील बनवलेली, ती मी अपलोड केलेली. जर तुम्ही बघितली नसेल तर ती नक्की बघू शकता. चला तर मग याच व्हिडिओमध्ये एक शॉर्ट टूर मी तुम्हाला देतो आपल्या या होमस्टेचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खालून सुरुवात करूया, जेणेकरून मग एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तर हा या होमस्टेचा वॉकवे आहे आणि थोड्याच वरती समोरचे घर दिसतं तिथून रोड चालू होतो आणि जस्ट रोडच्या बाजूला ही प्रॉपर्टी आहे. आणि आपला होमस्टे काहीसा असा दिसतो, एकदम टिपिकल असं साऊथ इंडियन स्टाईलचं जे घर असतं प्रॉपर अगदी तसंच घर यांनी बनवलेलं आहे. आणि इथल्या घरांना कौलाशिवाय शोभा नाही आहे. मी तर म्हणून कोणत्याच घराला कौलाशिवाय शोभा नाही आहे. तसंच इथल्या प्रत्येक घरावरती कौलं यांनी लावलेली आहेत. आणि आपल्या होमस्टेचा एरिया काहीसा असा आहे की सगळे आजूबाजूला तुम्ही बघताय ना, इकडे म्हणा, इथे म्हणा, या होमस्टेच्या पाठी म्हणा, सगळीच्या सगळी कॉफीची झाडं आहेत. 5 एकरची प्रॉपर्टी आहे आणि 5 एकरच्या कॉफीच्या मळ्यामध्ये हा होमस्टे त्यांनी बांधलेला आहे, जो की एकदम देखणा आहे. गेल्या रविवारी आम्ही आलो आहे, आज आहे शुक्रवार, आणि तेव्हा ही फुलं फुलली होती आणि अजून देखील ही तितकीच टवटवीत आहेत. ओके, हा इथे बाहेर एवढा पार्किंग स्पेस आहे यांचा. तिकडे आपली बर्गमॅनसुद्धा उभी आहे. इथे शू स्टँड आहे. आतमध्ये घरामध्ये चप्पल अलाउड नाही आहे. घरामध्ये एंट्री केल्यावरतीच तुम्हाला इथे देवारा हा मेन हॉल बघायला मिळतो आणि इथे सुद्धा देवारा त्यांनी बनवलेला आहे. त्यामुळे एक आपली घरची वाईब येऊन जाते इथे एकदम. आतमध्ये एंट्री केल्यावरती हा डायनिंग एरिया आहे आणि हे जे ओनर आहेत ना, इथेच राहतात या घरामध्ये. त्यामुळे सगळ्याच बारीक सारीक गोष्टीवरती त्यांचं प्रॉपर असं लक्ष असतं. आत्ता त्यांची रूम लॉक आहे, याच रूममध्ये राहतात ते. ही एक रूम आहे खाली ग्राउंडला, ही ती रूम गेस्टसाठी देतात. त्यानंतर सगळ्यात आवडत्या घरातला माझा सेटअप तो म्हणजे की हा कॉफीवाला. मी इथे बऱ्याच ब्लॅक कॉफी पिलेल्या आहेत. आणि इथून जर आपण वर गेलो तर वर देखील इथे खूप छान अशी सिटिंग आहे. इतकी अशी सिटिंग आहे इथे. आणि ह्या सिटिंगलाच एक अटॅच बाल्कनीसुद्धा आहे. जी बाल्कनी तुम्ही बघा, इतकी मोठी आहे. ठीक आहे, हे तर एवढंच नाही, तर याच्या दुसऱ्या बाजूला आहे हा भला मोठा टेरेस. खूप छान आणि खूप प्लॅन करून त्यांनी प्रॉपर्टी डेव्हलप केले असं बघूनच वाटतं. आणि इथून जर आपण आलोच तर ही आहे समोर आपली रूम. तर रूममध्ये एंटर केल्या केल्या वॉशरूमचा दरवाजा उघडा तो बंद करतो. तर रूममध्ये एंटर केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला हा इतका स्पेस आहे. प्रॉपर टेबल आहे, टी व्ही आहे, जो की आम्ही बघितलाच नाही म्हणा. हा इथे आपला बेड. इथे आमचं सगळं लगेज अस्ताव्यस्त असंच पडलेलं, कारण इतका मोठा स्पेस आहे की सगळीकडेच आम्ही आमचं सामान सगळं पसरवून ठेवलेलं. इथे तुम्हाला ही अलमारी देतात, ठीक आहे, जी खाली आहे. आम्ही कपडे होते ते सगळं आता पॅकिंगसाठी काढून पॅक केले. इथे हा मोठा मिरर मिळतो. इथे वॉशरूम आहे आणि आम्हाला जी बाल्कनी मिळाली होती ती ही आहे. इथे बसून आम्ही नाश्ता केलेला आहे. इथे बसून आम्ही हा पूर्ण परिसर बराच वेळा पाहिलेला आहे. रात्रीचं इथेच उभे राहून आम्ही काजवेसुद्धा बघितलेत. मी तुम्हाला 5 एकरची प्रॉपर्टी बोललो ना, ती तिथून चालू होते
जी पूर्ण इथंपर्यंत त्यांची 5 एकरची प्रॉपर्टी पसरली आणि सगळ्यांमध्ये हे खाली बघाल हे कॉफीचं प्लांटेशन आहे. कॉफीच्या झाडांना जास्त ऊन नको, त्यामुळे इथे अशी मोठमोठी झाडे लावलेली असतात जेणेकरून त्यावरती सावली राहावी. कसं वाटतं आपण आता आपला शेवटचा दिवस आहे, असं जाऊ वाटत नाहीये. हा. एकदम करमून जात होतं हा ना? फिरायला. असं नुसतं बोलतात ना, फिरायला जरी नाही गेलो ना कुठे तरी असं नुसतं निवांत बसून पण छान वाटत होतं. हां पण म्हणजे जायला लागेल. म्हणजे आम्ही कसं इथं आल्यावरती ही लोकेशन एक्सप्लोर करायचे, ती लोकेशन एक्सप्लोर करायचे, तर खरं तर इथून पाय निघत नाही. त्यामुळे मी हिला एकदा बोललो होतो की तर आपण इथे सुट्टीला आलो तर सुट्टीच्या दिवशी एक दिवस आपण सुट्टी घेऊन इथे थांबूया ना, है ना? तसं झालं बऱ्यापैकी. आपला होमस्टेवर बराच वेळ गेला पण हम्म. कारण की मग नंतर स्पॉट थोडे कमी होते, मग त्याच्यामुळे मग सेकंड हाफ तर फ्रीच होता. सेकंड हाफला आम्ही होमस्टेलाच होतो बऱ्याचदा, कारण हा इतका सुंदर एरिया सोडून बाहेर जावंसच वाटत नाही. ॲक्च्युली. म्हणजे असं होत असेल ना, दिवस कसा जात असेल लोकांचा, पण जातो इथे दिवस. आणि ना असं झालंच नाही की सकाळी आपल्याला मुंबईला कसं जागच येते 9-10 वाजू देत, असं वाटतं झोपच आहे. पण इकडे तसं आळस पण नाही वाटत आणि सकाळी बरोबर 6 वाजता वगैरे जाग येतेच. इथली पहाट किती सुंदर आहे. हो ना. आणि अलार्म लावायची गरज नाही, नाही. पक्ष्यांच्या आवाजानेच जाग येते लिटरली. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आता मी काय बोललो माहिती आहे का हिला, की आमचं कूर्ग तर बघून झालेलं आहे. नेक्स्ट टाइम आपण फक्त इथे राहण्यासाठी येऊया. राहण्यासाठी. हो. लिटरली काल मी बादलीवर कपडे धुवून त्या टेरेसवर वाळत घातलेलं, असं वाटलं की जसं काय आपलंच स्वतःचं घर आहे की काय. आणि कसं ओनरना काही कामासाठी बाहेर जावं लागलं त्यांच्या फॅमिलीला, त्यामुळे फक्त आम्ही दोघंच इकडे. त्यामुळे असं आमच्या हक्काचं घर असल्यासारखं आम्ही वावरत होतो, हक्काचं घर असल्यासारखं देवपूजा आम्ही करत होतो इथे. हो ऍक्च्युली. आणि ओनर सुद्धा मला हक्काने सांगत होता की तुम्ही आज देवपूजा करून घ्या वगैरे. ठीक आहे, छान वाटलं. चला आता निघूया आपण. हो निघूया. तर एअरपोर्टवरून येताना आपण त्या दिवशी कार बुक केली होती आणि त्याच्यावरती बाईक रेंट केली होती. तर आता देखील आपल्याला इथून एअरपोर्टला सोडायला कार येते, ती आली की आपण इथून लगेच निघूया. गुड बाय. फायनल गुड बाय टू कूर्ग. थोडं इमोशनल व्हायला झालं यार. खूप दिवसातून ॲक्च्युली आपण बाहेर पडलो ना, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1.5-2 वर्षानंतर अशी लॉंग ट्रिप केली. लास्ट आय थिंक आपण कुठे केदारनाथच केलं असेल. मला आठवत पण नाही. हां केदारनाथ असं. आणि कसं झालं ना की इतके दिवस आपण एकाच ठिकाणी स्टे केला, त्यामुळे ती थोडीशी अटॅचमेंट झाली. छान वाटतंय पण. छान ट्रिप झाली, सक्सेसफुल झाली. हो. घरी पोहोचल्यावर अजून नीट सक्सेसफुल. घरी पोहोचायचं अजून काही पोहोचूच आपण म्हणा. बट झालेलं असं की जेव्हा आम्ही इथे आलो नाही, यायचं प्लॅनिंग चाललेलं, सगळे बुकिंग्स वगैरे करायचे होते, तर इथल्या एकाही माणसाला आम्ही ओळखत नव्हतो. ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून सगळे ॲडव्हान्स पेमेंट केल्या होत्या. बाईकसाठी झालं, कारसाठी झालं, होमस्टेसाठी झालं आणि फ्लाईट तर चला आपणच केली बुकिंग म्हणा. बट सगळ्यांनी एकदम व्यवस्थित आपल्याला साथ दिली, कोणीही फसवलं नाही आणि त्यामुळे सुद्धा ही ट्रिप आपली सक्सेसफुल झाली म्हणता येईल. ॲक्च्युली थँक्स टू गॉड, थँक्स टू देम, थँक्स टू एव्हरीवन ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या या ट्रिपमध्ये होतं ॲक्च्युली. आणि थँक्स टू यू ऑल, हॅपी जर्नी विश केल्याबद्दल. हो. चला आता आपला परतीचा प्रवाससुद्धा बाय फ्लाईटच असणार आहे. चला आता आपण कूर्गमधून मेडिकेरीमधून निघालो आहे. तर ही जी स्कूटी होती ती स्कूटी मी द्यायला आलो होतो आणि स्कूटी फायनली त्याला हँडओव्हर करतो आहे मी आता. आणि ठीक आहे भाई, चल थँक्यू. हा मला ड्रॉप करायला आला होता विचारा. ह्याच्या इथे गेलो, याला घेतलं, याला घेऊन परत इथे आलो की चल मला ड्रॉप कर माझ्या कारजवळ. आता स्कूटी घेताना जेवढी मी चेक केली होती ना, मला वाटलं की स्कूटी जेव्हा मी त्यांना हँडओव्हर करेन तेव्हा एक बारीकाईने गोष्टी सगळ्या चेक करतील, त्यामुळे तसं काही नाही केलं. डायरेक्ट आले, चावी दिली, ऑल ओके डन. त्याला बोललो सोडायला, जर तो सोडायला आला. इतक्या स्मूथ ही प्रोसेस झाली. जर तुम्हाला पाहिजे असेल स्कूटी रेंटने तर सगळ्या त्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. म्हणजे कसली कटकट नाही, झंझट नाही, काही नाही. फक्त एक लोकेशन आहे इथे, त्या ठिकाणी फक्त स्कूटी घेऊन जाऊ शकत नाही आपण. अदरवाईज तुम्ही स्कूटी कितीही चालवा, कितीही किलोमीटर चालवा, काही फरक पडत नाही. कुठे घेऊन जा, काही फरक पडत नाही, फक्त एक लोकेशन सोडली तर. आणि ओव्हरऑल छान होता एक्सपिरियन्स. आता चेक इन करतो आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टी सगळ्या खोलून बॅगमधून काढून असं चेक इन करावं लागतं. तरी पण 10 प्रश्न विचारतात. टेररिस्ट असल्यासारखं वाटतं कधी कधी. तर आमची 5ची फ्लाईट आहे, 3:15 वाजले जातात आणि आम्ही येऊन बसलो इकडे. चेक इन वगैरे सर्व झालेलं आहे.
तर प्रतीक्षाला काय खायचं होतं तुला? हां, मग ब्राउनी घेतली आहे मी. आत्ताची प्रोसेस तुला कशी स्मूथ वाटली फर्स्ट टाईमपेक्षा? पटपट झालं आता एकदम सर्व. Turn it up, don't turn it off. Turn me round, put me in my place. From there, I can see it all. So beautiful. चल, जस्ट लँड झालो आहे. ते कानाचं कसं वाटलं तुला? थोडासा फरक पडला 60%. 40% तरी होते अजून, पण असं कान बंद असं काहीतरी गेल्यासारखं वाटतं कानामध्ये. हां, ते हवेच्या दबावामुळे. पण तुला सांगितलं होतं की च्युइंगम खायचं कोणीतरी. मी नाव विसरलो त्यांचं बाय द वे. प्रतीक्षाला होणारा जो त्रास होता याचा, तर त्यासाठी एक उपाय सांगितला होता की जेव्हा कधी दुखेल तेव्हा च्युइंगम खायचं. तर आम्ही कॅरी केला होता आत्ता रिटर्नच्या परतीच्या प्रवासाला. तो मी ट्राय केलेला आहे. थोडासा फरक पडला, पूर्ण नाही, पण ठीक आहे, चालेल. ॲटलिस्ट बेटर होता, हां, पहिल्यापेक्षा बेटर होता. पहिल्यापेक्षा better. म्हणजे तुला मी त्रास दिला नाही. हां, यावेळेस मी खाण्यात बिझी होतो. हां, तू खाण्यात बिझी होता आणि मी पण चिंगम खाण्यात बिझी होते. आपल्याला घ्यायला कोण येते? कोण येते? आपलीच कार येते. भाऊजी घेऊन येत आहेत. येस, आपलीच कार, आपलेच भाऊ आपल्याला पिकअप करायला येत आहेत. जस्ट आता आपल्याला आपल्या कारने ड्रॉप केलं आणि ती चालली आता कामावरती. आणि आपण पोहोचलो आत्ता घरी आपल्या बिल्डिंगमध्ये. कसं वाटतंय? दिवसा कुठे होतो, रात्री कुठे आत्ता? पोहोचलो, आपण पोहोचलो, इंडियात पोहोचलो. स्कॉटलँडवरून इंडियात पोहोचलो. हा, आलो. घरी म्हणूया आत्ता. तसा तिच्या काही जास्त फरक पडत नाही, पण बघूया कशी वागते आपल्याला बघून. ओ, कुठे बसली माझं पिल्लू? मंदिरावर बसली. कशी आहे ग? कुठं भांडण करून आली ग? नाकाला काय झालं तुझ्या? कशा माझ्या पिल्लू ते? चला आता फ्रेश वगैरे होतो, देन आपण निवांत बसूया, ब्रेकडाऊन करूया आणि व्हिडिओ एंड करूया.